नमस्कार मंडळी. आज आपल्याला बनवायचं आहे अष्टमीला किंवा नवमीला कन्यापूजेसाठी तयार केले जाणारे काळे सुके चणे, त्याचबरोबर एकदम मऊ आणि रसरशीत असा शिरा. एकदम रसरशीत मस्त असा आपल्याला शिरा तयार करायचा आहे. सोबतच मस्त सुके चणे तयार करायचे आहेत. काळ्या सुक्या चण्याची भाजी मस्त चविष्ट होण्यासाठी एक मसाला देखील आपल्याला तयार करायचा आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी मी अर्धा कप चणे रात्री भिजत घातले होते. चणे आपले मस्त असे भिजलेले आहेत. आता आपल्याला हे चणे छान कुकरला शिजवून घ्यायचे आहेत. या ठिकाणी आपण कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये आपण भिजून घेतलेले चणे टाकून घेतलेले आहेत. यामध्ये आपल्याला 1 कप पाणी टाकायचं आहे. अर्धा चमचा आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. पाव चमचा आपल्याला यामध्ये हळद टाकायची आहे. कुकरच्या आपल्याला कमी गॅसवरती 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि चणे आपल्याला मस्त असे शिजवून घ्यायचे आहेत. आपले जे चणे आहेत ते शिजत आहेत तोपर्यंत आपण चण्यासाठी एक मसाला तयार करून घेऊया. तर या ठिकाणी मी 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे. अर्धा चमचा आपण काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतलेला आहे. 1 चमचा मी या ठिकाणी छोले मसाला घेतलेला आहे. अर्धा चमचा आपण या ठिकाणी गरम मसाला घेतलेला आहे. पाव चमचा आपण हळद घेतलेली आहे. यामध्ये आपल्याला पाणी टाकून मसाला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला जो मसाला आहे तो छान मस्त असा मुरला जातो आणि आपल्या काळ्या चण्याला खूप मस्त अशी चव येते. त्यासाठी आपण या मसाल्याला मुरण्यासाठी थोडा वेळ साईडला ठेवून देऊया. आता आपला जो मसाला आहे तो मुरत आहे. कुकरच्या देखील 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर मी गॅसवरून खाली उतरून घेतलेला आहे आणि हलकासा थंड झालेला आहे. कुकरचं झाकण उघडून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही आता चणे आपले मस्त असे शिजलेले आहेत. तर या चण्याच्या सुक्या भाजीमध्ये आपल्याला जास्त कुठले मसाले न टाकता आपण तयार केलेला जो मसाला आहे तो टाकायचा आहे. कांदा लसूण न टाकता आपल्याला ही चण्याची भाजी तयार करायची आहे. गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी अर्धा चमचा तेल टाकून घेतलेलं आहे. अर्धा चमचा आपण यामध्ये जिरे टाकून घेतलेले आहे. जिरे आपले छान फुललेले आहेत. यामध्ये मी किसून घेतलेलं आलं टाकलेलं आहे. आलं आपण तेलावरती जरा वेळ परतून घेतलेलं आहे. सोबतच मी कढीपत्त्याची काही पानं देखील टाकून घेतलेले आहेत. कढीपत्ता देखील आपण तेलावरती छान परतून घेतलेला आहे. आता आपण जो तयार केलेला मसाला आहे तो मसाला आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला मस्त असा परतून घ्यायचा आहे. त्यामुळे आपल्या चण्याला खूप मस्त अशी चव येते. आता तेल सुटेपर्यंत मी हा मसाला मस्त असा परतून घेतलेला आहे. आपल्या मसाल्यामधून तेल सुटत आहे. आता यामध्ये आपल्याला शिजून घेतलेले जे चणे आहेत ते चणे टाकून घ्यायचे आहेत. शिजून घेतलेले चणे यामध्ये मी टाकून घेतलेले आहेत. चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. आपण हरभरे शिजवताना देखील यामध्ये मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे आपल्याला लक्षपूर्वक मीठ टाकायचं आहे. यामध्ये पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला याला छान असं गरम करून घ्यायचं आहे. पाणी आटेपर्यंत आपण याला गरम केल्यामुळे आपल्या चण्याला मस्त अशी चव येते. आपले जे सुके चणे ते चविष्ट आणि मस्त होतात. मसाल्याच्या या पाण्यामध्येच आपल्याला हे चणे मस्त असे शिजून घ्यायचे आहेत. आपले चणे शिजलेले आहेत, पण यामधील जे मसाले आहेत ते पूर्णपणे आपल्या चण्यामध्ये व्यवस्थित असे लागण्यासाठी आपल्याला याला छान असं 5 ते 6 मिनिट गरम करून घ्यायचं आहे. यामधील जे पाणी आहे ते बऱ्यापैकी आटलेले आहे आणि आपले जे चणे ते मस्त असे शिजलेले देखील आहेत. सुक्या मसाल्याचं जे कोटिंग आहे ते आपल्या चण्याला मस्त असं लागलेलं आहे. बघू शकता एकदम मसालेदार आणि मस्त अशी आपली काळ्या चण्याची सुकी भाजी तयार झालेली आहे. यामध्ये मी अर्धा चमचा तूप देखील टाकून घेत आहे. तूप टाकल्यामुळे मस्त आपल्या चण्याला चकाकी येते आणि चव देखील छान लागते. एकदम मसालेदार चविष्ट अशी आपली सुक्या चण्याची भाजी तयार झालेली आहे. सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. काळ्या चण्याची सुकी भाजी तयार झालेली आहे. आता रसरशीत असा आपल्याला प्रसादाचा शिरा देखील तयार करायचा आहे. या ठिकाणी मी एक छोटी वाटी घेतलेली आहे. त्या वाटीने मी सर्व साहित्य मोजून घेणार आहे. सेम प्रमाणामध्ये आपल्याला साखर, रवा आणि तूप घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने आपल्याला 3 वाट्या पाणी घ्यायचं आहे. ज्या वाटीने तुम्ही रवा आणि साखर घेतलेला आहे मोजून, त्याच वाटीने आपल्याला 3 पट पाणी वापरायचं आहे. आपला जो शिरा आहे तो एकदम मऊ लुसलुशीत असा तयार होतो. एक छोटी वाटी मी तूप घेतलेला आहे. कढईमध्ये आपण तूप टाकून घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला एक छोटी वाटी बारीक रवा टाकून घ्यायचा आहे. एकदम बारीक रवा मी या ठिकाणी वापरत आहे. खमंग असा आपल्याला हा रवा तुपावरती छान भाजून घ्यायचा आहे. तूप एकदम छान गरम होऊ द्यायचं आहे. नंतरच आपल्याला यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे. रव्यामधून छान खुशबू येत नाही आणि रव्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. रव्यामधून हलकीशी खुशबू येत आहे आणि रव्याचा रंग देखील आता बदललेला आहे. रवा आपला छान आपण भाजून घेतलेला आहे. शिऱ्यासाठी आपल्याला गरमच पाणी वापरायचं आहे. रवा भाजतानाच आपल्याला एका गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. पाणी देखील मी छान गरम करून घेतलेलं आहे. आता आपला जो रवा आहे तो देखील मस्त असा भाजलेला आहे. गरम केलेलं जे पाणी आहे ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला हा रवा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. रवा पण छान असा मिक्स करून घेतलेला आहे. आता यावरती आपल्याला झाकण ठेवून एक छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. म्हणजेच आपला जो रवा आहे तो छान फुलला जातो. झाकण ठेवून मी एक वाफ काढून घेतलेली आहे. आपला जो रवा आहे तो एकदम छान मऊ झालेला आहे, छान फुललेला देखील आहे आणि याच्या क्वांटिटीपेक्षा डबल झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी साखर टाकून घ्यायची आहे. साखर टाकून आपण शिऱ्याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. परत आपल्याला झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे.
परत मी झाकण उघडून घेतलेले बघू शकता, एकदम मस्त रसरशीत आणि मऊ असा आपला हा शिरा तयार झालेला आहे. काही काजू आणि बदाम वेगळ्या तडका पॅनमध्ये गरम करून घेतलेले आहेत. ते काजू आणि बदाम आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. यामध्ये आपल्याला बारीक करून घेतलेली वेलची पावडर टाकून घ्यायची. रसरशीत मऊ लुसलुशीत असा आपला हा प्रसादाचा शिरा देखील तयार झालेला आहे. मसालेदार आपले सुके काळे चणे तयार झालेले आहेत आणि मस्त रसरशीत असा आपला हा प्रसादाचा शिरा देखील तयार झालेला आहे. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.